नमस्कार मित्रांनो, हॅपी व्लॉग्समध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर. चला तर मित्रांनो. महाराष्ट्रामधलं की आपल्यासमोर उभा राहतो भला मोठा सह्याद्री पर्वत. या सह्याद्रीच्या कुशीत असणारा निसर्ग आणि गडकोट महाराष्ट्रातील भक्कम अशा किल्ल्यातील एक ऐतिहासिक वारसा लागलेल्या आणि तितकाच महत्त्वाचा किल्ला म्हणजेच साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बामणोली डोंगररांगेत अजिंक्यतारा हा किल्ला उभारलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. या किल्ल्याची उंची 4400 फूट एवढी असून दक्षिणेकडे हा किल्ला 600 मीटर विस्तारलेला आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य दरवाजामध्ये. अजिंक्यतारा किल्ल्याला प्रामुख्याने 2 दरवाजे आहेत. एक आहे पश्चिममुखी आणि दुसरा आहे दक्षिणमुखी. तर आपण आता आलो आहोत पश्चिममुखी असलेल्या महादरवाजाच्या इथे. तर या भव्य महादरवाजाच्या वरती शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील सगळ्यात वरती डाव्या आणि उजव्या बाजूला शरभ शिल्प आहे. त्यानंतर मध्यभागी कीर्तिमुख आहे. मध्ये गणेशाची मूर्ती, गरुड देवता आणि हनुमानाची मूर्ती आहे. दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूला पहारेकरांना बसण्यासाठी असलेल्या 2 दवड्या पाहायला मिळतात. तेथेही आपल्याला काही शिल्पे कोरलेली दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर राजगड किल्ल्यावरती स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली. त्यानंतर रायगड किल्ल्याला स्वराज्याच्या राजधानीचा दुसरा मान मिळाला. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्याला तिसऱ्या राजधानीचे स्थान दिले. त्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी स्थापन करण्यात आली. अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास असा की हा किल्ला इसवी सन 1190 मध्ये शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधला. त्यानंतर हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि त्यानंतरच्या काळात विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1580 मध्ये आदिलशहाची पत्नी चांदबेबी येथे कैदेत होती. स्वराज्याचा विस्तार होत असताना 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. याच किल्ल्यावर महाराज 2 महिने वास्तव्यास होते. पुढे शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेब दक्षिणेत आला आणि इसवी सन 1700 मध्ये मुघलांनी या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. त्यांनी हा किल्ला अगदी नेटाने लढविला. किल्ला ताब्यात घेण्यासाठी मुघलांनी सुरुंग लावून स्फोट घडवून आणला. किल्ल्यावरील धान्य आणि दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजास्तव हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. किल्ला ताब्यात आल्यानंतर मुघलांनी या किल्ल्याचे नाव बदलून आजमतारा असे ठेवले. परंतु महाराणी ताराराणींच्या सैन्याने हा किल्ला स्वराज्यात परत जिंकून आणला आणि त्याचे नामांतरण अजिंक्यतारा असे केले. आता आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलो आहोत. इथे आपल्याला एक ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. माझ्या समोर आहे महादेवाचे मंदिर. गडावरती आपल्याला बरेचसे मंदिरे पाहावयास मिळतात. त्यातीलच हे आणखी एक महादेवाचे मंदिर. चला तर मित्रांनो, आपण महादेवाचे दर्शन घेऊयात.
मंदिराच्या समोर आपल्याला एक तलाव पाहावयास मिळतो, पण तो सध्या कोरड्या स्थितीत आहे. तर मित्रांनो, याच किल्ल्यावरती थोरल्या शाहू महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. इसवी सन 1719 मध्ये राणी येसुबाईंची मोगलांच्या कैद्यातून सुटका झाल्यावर याच ठिकाणी त्यांना किल्ल्यावरती आणण्यात आले. पुढे हा किल्ला पेशव्यांकडे गेला. नंतर दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर फितुरीमुळे 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत दक्षिण दरवाजाच्या इथे. दरवाजाची सुव्यवस्था बघता हा अलीकडच्याच काळात बसवला आहे असे वाटते. पायरी मार्गाने खाली आल्यावरती आपल्याला समोरच आणखी एक दरवाजा पाहावयास मिळतो. दरवाजाच्या इथे आल्यावरती आपल्याला पहारेकरांसाठी असलेली आणखी एक देवडी पाहावयास मिळते. हा आहे दक्षिणेकडून किल्ल्यावरती येण्याचा दुसरा मार्ग. दक्षिण दरवाजातून आपल्याला दक्षिणेकडे असलेला विस्तृत असा प्रदेश पाहावयास मिळतो. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहोत किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या दक्षिण बुरुजावर. येथून आपल्याला साताऱ्याच्या आसपास असलेले बरेचसेच किल्ल्यांचे दर्शन होते. तर मित्रांनो, आता आपल्या समोर आहे किल्ले चंदनवंदन. तिथूनच पुढे दिसतो कल्याणगड. त्यानंतर आपल्याला जरंडेश्वरचे दर्शन होते. ही आहे किल्ल्याच्या दक्षिण बाजूस पसरलेली डोंगर रांग. या डोंगर रांगेत पुढे जानाईमाळ्याचा डोंगर दिसून येतो. पुढे पश्चिम बाजूस असलेल्या किल्ले सज्जनगडचे सुद्धा येथून दर्शन होते. मित्रांनो, आपल्यासमोर आहे किल्ल्यावरील दारुगोळा कोठार. या ठिकाणी दारुगोळ्याची साठवणूक केली जाई. मित्रांनो, ही वास्तू अजूनही सुस्थितीत पाहावयास मिळते. दारुगोळा कोठारापासून पुढे आल्यावर आपल्याला साताऱ्यातील एक प्रेक्षणीय स्थळ असलेले 4 भिंतीचे दर्शन होते. तिथून पुढे आल्यावर आपण अजिंक्यतारा असे लिहिलेल्या बोर्डजवळ येऊन पोहोचतो. तिथून आपल्याला यवतेश्वरचे सुद्धा दर्शन होते. तसेच साताऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. आता आपण येऊन पोचलो आहोत किल्ल्यावरील आणखी एक मंदिर, म्हणजेच मंगळाई देवीचे मंदिर. बाकी किल्ल्यावरती दिसतात तशाच विरगळी येथेही पाहावयास मिळतात.
हा आहे मंगळादेवीच्या मंदिराचा आवार. तर मित्रांनो, आता आपण घेऊयात मंगळाई देवीचे दर्शन. या किल्ल्यावरती एकूण पाण्याची 7 तळी आहेत. त्यातील 2 तळी सुस्थितीत आहेत. चला तर ती आपण पाहूयात. त्यातीलच आहे हे एक तळे. त्याच्यापासून पुढे गेल्यावरती समोरच आपल्याला दिसते अजून एक पाण्याचे तळे. थोडे पुढे चालत आल्यावरती आपल्याला राजवाड्याचे काही अवशेष पाहावयास मिळतात. राजवाड्याच्या उजव्या बाजूला बालेकिल्ल्याची सदर आणि दगडी अवशेष आजही पाहायला मिळते. या ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत महाराणी ताराबाईंचा राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आता पाहिली ती होती राजसदर. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला नाणे टंकसाळ पाहावयास मिळते. या वास्तूमध्ये त्या काळी नाणी घडवली जायची. नाणे टंकसाळापासून पुढे गेल्यावरती आपल्याला पडक्या अवस्थेत असणारी एक वास्तू पाहावयास मिळते. त्या वास्तूच्या चौकटीवरती काही शिल्पे कोरलेली दिसतात. चौकटीतून आत गेल्यावरती आपल्याला 2 मोठाले खोल बघावयास मिळतात. असा अंदाज आहे की हे धान्याचे कोठार असावेत. किल्ल्याच्या मधोमधच आपल्याला पाहावयास मिळतो हा चुन्याचा घाणा. त्याच्या शेजारीच आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओचं ऑफिस आहे. महादेवाच्या मंदिराच्या मागे आपल्याला भव्य असे हनुमानाचे मंदिर बघायला मिळते. या ठिकाणी आपण मुक्कामही करू शकतो.
तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि IP व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमधून. तोपर्यंत राम राम.